स्वारगेट बस स्टँड परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली। काल त्याला शिवाजीनगर कोर्टातही हजर करण्यात आलं होतं। कोर्टात दोन्ही बाजूंकडून युक्तिवाद करण्यात आला। दोघांच्या सहमतीनं शारीरिक संबंध झाल्याचा दावा आरोपीचे वकील वाजिद खान बिडकर यांनी केलेला आहे। 28 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30च्या दरम्यान याबाबतची माहिती वकील वाजिद खान बिडकर यांनी दिली। पाहूया। आणि त्याच्यावरच्या केसेस या चोरीच्या आहेत, त्यामुळे त्याला सराईत गुन्हेगार म्हणता येणार नाही असं आमचं म्हणणं होतं। त्यांनी जी पीसी मागितली होती त्या पीसी मध्ये मेहरबान कोर्टाने 12 मार्च पर्यंत त्याला पीसी दिलेला आहे। आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये, त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहे ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत। याशिवाय जी वेळ होती घटनेची ती 5:45 म्हणजे दिवसाचीच होती। कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओरडा केलेला नाही, लोकांना बोलवलेलं नाहीये। आणि जे 2 वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओरडा करत आला असता अशा प्रकारचं आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे। सरकारी वकिलांचं तेच म्हणणं होतं की प्रकरण गंभीर स्वरूपाचं आहे, आम्हाला मोबाईल पाहिजे, घटनेच्या वेळेसचे कपडे पाहिजे, अशा प्रकारे सरकारी वकिलांचं म्हणणं होतं। त्यामध्ये आता आमचं म्हणणं आहे की प्रकरण न्यायप्रविष्ट आहे। 12 मार्चला पुढील जे काही होईल ते होईल, बाकीचे डिफेन्स आम्ही सांगू शकत नाही। या ठिकाणी आमचा जो डिफेन्स असेल, याशिवाय अजून एक महत्त्वाची गोष्ट, त्याच्या भावाला सुद्धा पोलिसांनी सोबत ठेवलेला आहे। त्याचा भाव सेम डिट्टू त्याच्यासारखा दिसतो। नाही, तो अजून मी सांगता येणार नाही, पण पुढची गोष्ट होईल। ओके, आमचा युक्तिवाद होता की कुठेही हा फोर्सफुली झालेला नाहीये, जे काही झालं ते कन्सर्नने झालेलं आहे। नसता ती महिला ओरडली असती, पलस त्या ठिकाणी वाद झालेला असता, कारण महत्वाचं ठिकाण आहे, रहदारीची ती जागा आहे, बस स्टँड आहे, जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत।